शब्द आणि अर्थ जो आहे त्याला जीव म्हणा व ऐकणारा जो आहे त्याला शिव म्हणा. जीव व शिव या दोन्ही संज्ञा एकाच्याच आहेत, त्याच्यात भिन्नता नाही. तुम्ही शब्द बोलता, शब्द ऐकता वगैरे, तर शब्द आणि जो अर्थ जो आहे त्याला जीव म्हणा व ऐकणारा जो आहे त्याला शिव म्हणा. प्राणचेतनेमुळे त्याला जीव की संज्ञा आली आहे. जीव म्हणजे प्राणशक्ती जी व्यवहार करते. शिव नुसता बघे आहे, तो येत नाही वा जात नाही. जो भजतो तो जीव व ज्याचे भजन होते तो शिव. जोपर्यंत लक्षाने ज्ञान धरले जात नाही तोपर्यंत देहबुद्धी जात नाही. जसे जसे तुम्हाला शिवाचे दर्शन होईल तसे तसे आपण कायाविरहित कसे आहोत हे स्पष्ट होत जाईल. दिवा व प्रकाश जसा भिन्न नाही तसा जीव व शिव भिन्न नाहीत. नावाच्या आधी जे आहे ते अभेद आहे. नावामुळे भेद निर्माण होत नसतात. आपण असलेल्या ज्ञानविना शिवाचे दर्शन नाही. शिवरूप हे सवृत्त आहे, म्हणजे आपण असल्याचे वृत्त. जे निवृत्त आहे ते परब्रह्म. सवृत्त हे सगुण आहे, म्हणजे शिवरूप आहे. शिव हा नियोगी आहे, त्याचा देहाशी योग होत नाही, पण आपण त्याला देहरूपी मानतो. वास्तविक तो ज्ञानरूप आहे. अग्नी आहे जो मरत नाही तर निवतो.